नमस्कार मंडळी. नोकरी आणि केंद्र यूट्यूबच्या आपले स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत नोंदणी व मुद्रांकन विभागामध्ये या ठिकाणी पदभरती सुरू झालेली आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला 10वी पास असल्यास तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकतात. यामध्ये तुम्हाला शिपाई या पदाची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या व्हिडिओमध्ये या ठिकाणी तुम्ही कशा पद्धतीने फॉर्म भरू शकतात हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा. असेच नवनवीन पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून नक्की दाबा. आजचा व्हिडिओ हा सुरू करूया. ओके, तर मित्रांनो, या ठिकाणी महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत नोंदणी व मुद्रांकन विभागामध्ये पदभरती सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये जी जाहिरात आहे ती या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये मित्रांनो तुमची जी जाहिरात आहे ती या ठिकाणी IBPSच्या वेबसाईटद्वारे तुम्ही या ठिकाणी फॉर्म या ठिकाणी भरू शकता. यामध्ये मित्रांनो ह्या वेबसाईट आहेत IBPSच्या, या वेबसाईटद्वारे तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर तुमच्या या ठिकाणी अशा स्वरूपाचा या ठिकाणी इंटरफेस येणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्या या ठिकाणी IBPSची अशी वेबसाईट येणार आहेत. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी माहितीचा व्हिडिओसुद्धा पाहू शकतात. याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आय बटनवरती तुम्हाला मिळून जाणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा क्लिक रजिस्ट्रेशन फॉर न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा स्वतःचं जे नाव आहे ते नाव टाकायचं आहे. कन्फर्म नाव टाकायचे आहेत. त्याचबरोबर वडिलांचे जे नाव आहेत ते सुद्धा टाकायचे आहेत. कन्फर्म वडिलांचे नाव टाकायचे आहेत. यामध्ये तुमचं आडनाव जे आहे ते टाकायचं आहे आणि कन्फर्म आडनावसुद्धा टाकायचे आहेत. यामध्ये तुम्हाला संपूर्ण नाव या ठिकाणी दिसणार आहेत. या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे. कन्फर्म मोबाईल नंबरसुद्धा तुम्हाला टाकायचा आहे. त्याचबरोबर एक मेल ID जो काय तो टाकायचा आहे आणि त्यासाठी डोमेन ID आहे तो या ठिकाणी सिलेक्ट करा. .com .gmail.com वगैरे जे काय असल्यास ते सिलेक्ट करा आणि कन्फर्म मेल ID जसा तसा तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली कॅप्चा टाकून या ठिकाणी सबमिट हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके, तर मित्रांनो या ठिकाणी रजिस्ट्रेशन झालेलं आहे. यामध्ये तुम्ही या ठिकाणी रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी आलेला आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा या ठिकाणी फोटो अपलोड करायचा आहे. जो की फोटो साईज 4.5 बाय 3.5 आसपास तुम्हाला या ठिकाणी फोटो अपलोड करायचा आहे. यामध्ये मित्रांनो या स्कॅनरद्वारे तुम्ही या ठिकाणी लाईव्ह फोटोसुद्धा तुम्हाला घ्यायचा आहे. त्याचबरोबर तुमच्या या ठिकाणी लाईव्ह फोटो झाल्यानंतर सहीसुद्धा या ठिकाणी तुम्हाला घ्यायची आहे. मी या ठिकाणी मित्रांनो तुमचा फोटो स्कॅन करून लाईव्ह आणि सगळी जी प्रोसेस असते ती या ठिकाणी करून दाखवणार आहोत. ओके, तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी फोटो लाईव्ह आणि अपलोड फोटो आणि सही या ठिकाणी तुम्ही अपलोड करू शकता. यामध्ये मित्रांनो तुम्हाला नेक्स्ट या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. नेक्स्ट या ऑप्शन तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुमच्या ठिकाणी पहिल्यांदा कॅटेगरी विचारली जाईल. यामध्ये तुम्ही SC ST मध्ये असल्यास VJNT NTB NTC NTD SBC OBC EWS SBC किंवा ओपन कुठले जे आरक्षण आहे ते या ठिकाणी सिलेक्ट करा. उदाहरणार्थ ओपन असेल तर ओपन सिलेक्ट करा. SBC असेल तर SBC सिलेक्ट करा किंवा OBC वगैरे जे काय असल्यास तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. यामध्ये मित्र तुम्हाला पहिल्यांदा या ठिकाणी दिव्यांग आहेत का, दिव्यांग असल्यास तुम्हाला येस करा. त्याचबरोबर दिव्यांगाचा प्रवर्ग कोणता आहे ABCDE कोणता टाईप आहे तो सिलेक्ट करा आणि त्याचा पर्सेंटेज किती आहेत किंवा कोणत्या प्रकाराचं तुम्ही अपंग आहे ते सिलेक्ट करा. नसल्यास नो तुम्हाला करायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी महिला रिझर्वेशन घेणार असेल, जे महिला असेल त्यांनी येस करा. नसल्यास नो करायचं आहे. तुम्ही या ठिकाणी नॉन क्रिमिनल जर समजा हा फॉर्म ज्या नॉन क्रिमिनलच्या कास्ट सोडून इतर असल्यास तुम्ही या ठिकाणी नॉन क्रिमिनलचा ऑप्शन तुम्हाला येणार आहे. नॉन क्रिमिनलमध्ये मोडच असल्यास येस करा. नसल्यास या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी नो केलं तर तुमचा फॉर्म ओपनमध्ये होणार आहे. असेल तर येस करा, नसेल तर नो करू शकता. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला पुढचा आहे तो या ठिकाणी वैध जात प्रमाणपत्र आहे का असल्यास येस करा, म्हणजे जे कॅटेगरीमध्ये अप्लाय होणार आहे. नसेल तर नो केलं तर तुमचं या ठिकाणी फॉर्म ओपनमध्ये होणार आहे. यामुळे येसच करा. जात वैधता आहे का, व्हॅलिडिटी असल्यास येस करा, नसल्यास नो करा, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही EWS मध्ये असल्यास तुम्हाला येस करायचं आहे. ॲटोमॅटिक EWS मध्ये नसल्यास नो होणार आहे. यामध्ये तुम्ही एक सर्व्हिसमॅन आहे का या ठिकाणी येस करा. त्याचबरोबर नसल्यास तुम्ही नो करू शकता. त्याचबरोबर दिव्यांग आहेत का, दिव्यांग असल्यास येस करा. एक सर्व्हिसमॅन दिव्यांग नसल्यास नो करायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही खेळाडूमध्ये आहेत का, खेळाडूंचं आरक्षण घेणार येस करा. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्ही खेळाडूंचं आरक्षण घेणार नसल्यास नो करा. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी अनाथांसाठी आरक्षण घेऊ इच्छिता का, या ठिकाणी येस केलं तर तुम्हाला या ठिकाणी जो प्रकार आहे अनाथांचा तो या ठिकाणी ओपन होणार आहे. नसल्यास नो करायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी प्रकल्पग्रस्त आहे का असल्यास येस करा, नसल्यास नो करा. त्याच भूकंपग्रस्त आहे का असल्यास येस करा, नसल्यास नो करा. त्याचबरोबर तुम्ही स्वातंत्र्य सैनिकाची पाली आहेत का असल्यास येस करा, नसल्यास नो करा. यामध्ये तुम्ही महाराष्ट्राचा रहिवासी आहेत का असल्यास येस करा, नसल्यास नो करा. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी महाराष्ट्र कर्नाटक सीमामधून आहात का असल्यास येस करा किंवा नसल्यास नो करा. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी अपंग सैनिक कुटुंबीय आहात का असल्यास येस करा किंवा नसल्यास नो करा. त्याचबरोबर तुम्ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा पालक आहात का
असल्यास येस करा, नसल्यास नो करायचं आहे. तुमच्याकडे आधार कार्ड आहे का? आधार कार्ड या ठिकाणी तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे. नसल्यास या ठिकाणी तुम्हाला नो करायचं आहे. तुम्ही या ठिकाणी धार्मिक अल्पसंख्याक आहात का? असल्यास येस करा, नसल्यास नो करा. तुमच्या ठिकाणी जी रिजन आहे बुद्धिस्ट, ख्रिश्चन, हिंदू, जैन, मुस्लिम जे काय असलं ते सिलेक्ट करा. तुम्हाला एक्झाम सेंटर 3 टाकायचे आहेत. त्यापैकी पहिलेच एक्झाम सेंटर, दुसरे एक्झाम सेंटर आणि तिसरे एक्झाम सेंटर तुम्हाला टाकायचे. यामध्ये तुम्हाला बर्थ डेट आहे त्या ठिकाणी बर्थ डेट सिलेक्ट करा. डेट, महिना आणि वर्ष तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. तुम्हाला या ठिकाणी SSC प्रमाणे जे नाव आहे ते या ठिकाणी तुम्हाला SSC प्रमाणे तुमचं या ठिकाणी नाव टाकायचं आहे. पहिले नाव, मिडल नेम आणि लास्ट नेम तुम्हाला टाकायचे आहेत. जेंडर मेल, फिमेल, ट्रान्सजेंडर जे काय असल्यास ते टाका. त्याचबरोबर ट्विन आहात, जो भाऊ बहीण असल्यास त्याचा तपशील द्या, नसल्यास नो करायचा आहे. तुम्ही या ठिकाणी जर तुम्ही या ठिकाणी हा फॉर्म महिला रिझर्वेशन ऑन असेल तर तुम्हाला जे फिमेल दाखवणार आहेत, नसल्यास तुम्ही या ठिकाणी मेल कॅन्डिडेटने या ठिकाणी नो या ठिकाणी करायचं आहे. या ठिकाणी जेंडर मेल फिमेल सिलेक्ट करा. त्याचबरोबर अनमॅरिड मॅरिड जे असल्यास ते सिलेक्ट करा. वडिलांचे नाव, आईचे नाव लिहायचं आहे, ॲड्रेस लिहायचा आहे, पत्ता वगैरे जिल्हा लिहायचा आहे. त्याचबरोबर राज्य कोणतं आहे ते सिलेक्ट करा आणि या ठिकाणी तुमचा ॲड्रेस टाकून या ठिकाणी सेम ॲड्रेस तुम्हाला क्लिक करायचा आहे. या ठिकाणी तुमची अमाऊंट 900 होणार आहेत. जर तुम्ही या ठिकाणी ओपन निवडलं तर तुमच्या जी अमाऊंट आहे त्या ठिकाणी 1000 रुपये होणार आहेत. या ठिकाणी सेव्ह अँड प्रोसीड ऑप्शन तुम्हाला क्लिक करून या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर मी तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शन तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुमच्या ठिकाणी पहिल्यांदा जे स्टेट बोर्ड कोणतं होते ते लिहायचं आहे. त्याचबरोबर पासिंग तारीख कोणतीही ती त्याचा वर्ष या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. जो की वर्ष काय असेल तो या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि दिनांकसुद्धा तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. म्हणजे जी तारीख आहे ती रिझल्टची टाकायची आहे. त्याचबरोबर टक्केवारी जी काय आहे ते टाकाय. त्याचबरोबर श्रेणी, क्लास, फर्स्ट क्लास, सेकंड क्लास तुम्हाला टाकायचे आहे. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी 12वी झाली असल्यास 12वीचा तपशीलमध्ये या ठिकाणी तुम्हाला बोर्ड लिहायचा आहे. त्याचबरोबर आर्ट, कॉमर्स, सायन्स त्याची तारीख टाकायची आहे, पर्सेंटेज आणि क्लास टाकायचे आहेत. त्याचबरोबर डिग्री असल्यास डिग्रीच्या तपशीलमध्ये डिग्री, युनिव्हर्सिटी, कोणती डिग्री, पासिंग डेट आणि पर्सेंटेज आणि क्लास टाकायचा आहे. त्याचबरोबर इतर असल्यास त्याचा तपशील तुम्हाला लिहायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी वर्क एक्सपिरियन्स असल्यास येस करा, त्याची तुम्हाला या ठिकाणी अशी माहिती लिहायची आहे, नसल्यास नो करा. ज्ञात भाषेमध्ये तुम्हाला या ठिकाणी मराठी ऑलरेडी आहेत. रीड, राईट, स्पीक या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि सेव्ह अँड प्रोसीड हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर तुमच्या ठिकाणी अशा स्वरूपाचे इंटरव्ह्यूज येणार आहेत, जो की तुमचा फोटो वगैरे संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला येणार आहेत आणि तुम्ही या ठिकाणी संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्ही चेकआउट करायची आहे. यामध्ये तुम्हाला आत्ताच काय असले तर त्यांनी करेक्शन करा, त्याच्यानंतर तुमच्या ठिकाणी करेक्शन केलं जाणार नाहीत. संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्ही फॉर्मवरती तुम्ही पाहायला मिळणार आहेत. यामध्ये खाली आल्यानंतर तुम्हाला आय ॲग्री हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करून कंप्लीट रजिस्ट्रेशन हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके, कंप्लीट रजिस्ट्रेशन ऑप्शन क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी आर यू शुअर कंटिन्यू ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या या ठिकाणी जे पेमेंटला आहे ते पेमेंटला या ठिकाणी पोर्टल जाणार आहेत. यामध्ये तुमचा खाली कॅप्चर जो आहे तो या ठिकाणी कॅप्चर टाकायचा आहे आणि सबमिट हे ऑप्शन तुम्हाला क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे फॉर्म सबमिट सक्सेसफुली होणार आहे. यामध्ये पेमेंट क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPIद्वारे तुम्ही या ठिकाणी पेमेंट करू शकता. ओके, तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी जो फॉर्म आहे तो या ठिकाणी फॉर्म भरू शकता. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटतो लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.